सातवीतले सर्व विद्यार्थी, आजचा आपला जो विषय आहे इतिहास व नागरिकशास्त्र, त्यामध्ये आपण इतिहासाचे जे काही घटक आहे यापूर्वी आपण व्हिडिओद्वारे त्यांचा अभ्यास आपण केलेला आहे. इतिहासाचा जो पहिला घटक आहे त्यामध्ये इतिहासाची साधने आहे, तुम्हाला व्हिडिओद्वारे या ठिकाणी आपल्या ग्रुपवरती पाठवलेला आहे. त्यानंतर दुसरा जो घटक आहे शिवपूर्वकालीन भारत कशा प्रकारचा होता, त्याही घटकावरचा व्हिडिओ आपण आपल्या ग्रुपवरती पाठवून दिलेला आहे, त्याचाही तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला आहे. त्यानंतर तिसरा जो घटक आहे धार्मिक समन्वय, त्याचाही व्हिडिओ तयार करून मी आपल्या ग्रुपवरती पाठवलेला आहे. आणि आजचा आपला जो चौथा घटक आहे इतिहासमधला तो म्हणजे शिवपूर्वकालीन महाराष्ट्र. हा घटक या ठिकाणी आपण आज समजून घेणार आहोत. चौथा घटक आहे शिवपूर्वकालीन महाराष्ट्र. शिवपूर्वकालीन महाराष्ट्र म्हणजे शिवाजीच्या अगोदरचा महाराष्ट्र कसा होता, कारण शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली, स्वराज्य स्थापना केली. हा सगळा इतिहास आपण इयत्ता चौथीपासून या ठिकाणी शिकत आहोत. शिवजींचा इतिहास, शिवरायांचा इतिहास आपण या ठिकाणी बऱ्यापैकी या ठिकाणी समजून घेतलेला आहोत. मग नेमकं सातवीच्या या घटकामध्ये आपल्याला शिवपूर्वकालीन महाराष्ट्र म्हणजे काय, तर शिवाजी महाराजांच्या अगोदर आपलं जे महाराष्ट्र राज्य आहे, हा महाराष्ट्र प्रदेश कसा होता, कुणाची सत्ता होती, कुणाचं वर्चस्व होतं, सामाजिक जीवन काय होतं, शेतकऱ्यांचं जीवन काय होतं, सामाजिक परिस्थिती काय होती, त्या काळातली गावं कशी होती, गावांना काय म्हटलं जायचं, त्या काळामध्ये वारकरी पंथांचं कार्य कशा प्रकारे होतं, म्हणजे थोडक्यात संतांचं कार्य काय होतं. तर अशा स्वरूपात ह्या ठिकाणी शिवपूर्वकालीन महाराष्ट्र ह्या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत. तर सुरुवातीच्या काळात जर आपण बघितल्याचा विचार केला तर साधारणतः 17व्या शतकाच्या सुरुवातीला, म्हणजे आता सध्या आपलं 21वं शतक झालेलं आहे, साधारणतः इसवी सनाच्या 16व्या शतकामध्ये आपण शिवाजी महाराजांचा इतिहास बघितला, 16व्या-17व्या शतकामध्ये. पण त्याच्यापूर्वी 17व्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्रातला बहुतेक प्रदेश जो अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह यांच्या ताब्यामध्ये होता. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या बहुतेक प्रदेशावरती, बहुतेक भागावरती अहमदनगरची जी निजामशाही होती त्या निजामशाहीचं वर्चस्व होतं, आणि जी विजापूरची आदिलशाही होती त्या विजापूरच्या आदिलशाहीचं वर्चस्व होतं. म्हणजे शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीच्या अगोदर आपला बराचसा महाराष्ट्राचा प्रदेश हा निजामशाहीच्या आणि आदिलशाहीच्या ताब्यामध्ये होता. पुढे काही काळानंतर मुघलांचा खानदेशमध्ये सुद्धा शिरकाव त्या ठिकाणी झालेला होता. म्हणजे खानदेशातल्या काही भागामध्ये आपलं वर्चस्व मुघलांनी त्या ठिकाणी निर्माण केलं होतं, आणि दक्षिणेकडे आपला सत्ता विस्तार घडवून आणणे हे त्यांचं उद्दिष्ट होतं. म्हणजे आपला जो दक्षिण महाराष्ट्र आहे, या दक्षिण महाराष्ट्राच्या भागामध्ये सुद्धा आपण आपली सत्ता निर्माण करणं, वर्चस्व निर्माण करणं हे त्यांचं उद्दिष्ट या मुघलांचं होतं. पुढे कोकणची जी किनारपट्टी आहेत, या कोकणच्या किनारपट्टीवर आफ्रिकेतून आलेल्या काही सिद्धी लोकांच्या वस्त्या होत्या. म्हणजे आपली जी कोकण किनारपट्टी जी आहे त्या कोकण किनारपट्टीवरती जर आपण त्या काळातला काही अभ्यास केला तर सिद्धी लोकांच्या आफ्रिकेतून आलेल्या, आफ्रिका देशातून, आफ्रिका खंडातून काही सिद्धी लोक आले होते, आणि त्या सिद्धी लोकांच्या वस्त्या त्या सागरी किनारी म्हणजे कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये त्या सिद्धी लोकांनी आपल्या वस्त्या स्थापन केल्या होत्या. त्याच काळामध्ये साधारणतः 17व्या शतकाच्या सुरुवातीला युरोपमधून काही पोर्तुगीज आले होते, त्यांनी आपल्या वस्त्या कोकण किनारपट्टीवरती स्थापन केल्या होत्या. इंग्रज आपल्याकडे आले होते, फ्रेंच आले होते आणि डच आले होते. म्हणजे थोडक्यात एकंदरीत आपण शिवपूर्वकालीन महाराष्ट्राचा जर अभ्यास केला तर कितीतरी वर्चस्व आपल्या या महाराष्ट्रावरती परकीय सत्तेंचं होतं. मग आफ्रिकेतून आलेले सिद्धी असेल, युरोपातून आलेले पोर्तुगीज असेल, इंग्रज असेल, फ्रेंच असेल, डच असेल, कितीतरी ह्या परकीय सत्तेंचं वर्चस्व आपल्या महाराष्ट्रामध्ये होतं. आणि त्यांच्या ज्या सत्तेचा जर आपण अभ्यास केला तर इंग्रज, फ्रेंच, डच किंवा पोर्तुगीज असेल किंवा सिद्धी असेल, त्यांच्यामध्ये सागरी स्पर्धा आणि तीव्र असा संघर्ष होता. का तर फ्रेंच यांना असं वाटायचं की महाराष्ट्रावरती आपलं वर्चस्व असावं.
डंचला वाचायचं असं की या दोन्ही सत्ता नसाव्या, इंग्रज नसावे, फ्रेंच नसावे, पोर्तुगीज नसावे, तर आपलंच वर्चस्व या महाराष्ट्रावरती असावं. इंग्रजांना वाटायचं बाकी कुठलीही सत्ता नसावी, इंग्रजांचंच वर्चस्व महाराष्ट्रावरती असायचे. म्हणजे त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये सागरी सत्तेची स्पर्धा निर्माण झाली होती आणि तीव्र संघर्ष निर्माण झाला होता. आणि त्यांना असं वाटत होतं की महाराष्ट्राच्या या सत्तेवरती आपलं वर्चस्व निर्माण व्हावं आणि व्यापारासाठी बाजारपेठा काबीज करणं, यासाठी सुद्धा त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये चढाओढ त्या ठिकाणी लागलेली होती. पुढे पश्चिम किनारपट्टीवरती गोव्यात आणि वसईत पोर्तुगीजांनी अगोदरच आपलं राज्य स्थापन केलं होतं. तुम्हाला माहिती गोव्यामध्ये सुद्धा पोर्तुगीजांचं प्रचंड वर्चस्व होतं आणि गोव्यामध्ये पोर्तुगीजांची सत्ता घालवायला आपल्याला बरेच कालावधी त्या ठिकाणी लागलेला. आणि मग हे डच, इंग्रज, फ्रेंच यांनी व्यापारी कंपन्या स्थापन केल्या आणि व्यापारी कंपन्यांच्या माध्यमातून वखारीच्या रूपात चंचू प्रवेश हळूहळू त्या ठिकाणी केला आणि या सर्व सत्ता एकमेकांना अजमावत आणि स्वतःला सुरक्षित ठेवत होते. प्रत्येकजण प्रयत्न करत होता आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा, आणि वर्चस्व निर्माण करत असताना त्यामध्ये स्वतःला सुरक्षित त्या ठिकाणी ठेवत होते की आपली सत्ता जायला नको, आपलं वर्चस्व कमी व्हायला नको. आणि जमेल तेवढे वर्चस्व करण्याच्या बेतात या सगळ्या सत्ता होत्या. इंग्रज असेल, फ्रेंच असेल, डच असेल, पोर्तुगीज असेल, सिद्धी असेल, सगळेच. आणि मग याचा परिणाम काय झाला की आपलं महाराष्ट्र, आपलं राज्य, आपला भूप्रदेश, आपली मातृभूमी, आपली मायभूमी, पण या सगळ्या मायभूमीवरती वर्चस्व कुणाचं? या परकीय अनेक सत्तांचं. आणि मग त्यामुळे या सर्वांच्या संघर्षामुळे महाराष्ट्रातील लोकांचं जीवन अतिशय असुरक्षित आणि अस्थिरता निर्माण झालेली होती. आणि युरोपातील ह्या वेगवेगळ्या लोकांच्या त्यांच्या शीरस्त्राणावरून त्यांना टोपकर असे नावाने ओळखलं जायचं. युरोपातील वेगवेगळ्या लोकांना या त्यांच्या शीरस्त्राणावरून टोपकर म्हणत असायचं. आता शिवपूर्व काळातली लोकवस्ती, प्रजा आणि राज्यकर्ते यांच्यामधला दुवा म्हणून कार्य करणारे अधिकारी किंवा बाजारपेठा, कारागीर वगैरेंचं स्वरूप समजण्यासाठी गाव, थोडक्यात मौजा, कसबा आणि परगणा या भौगोलिक स्थानांची ओळख या ठिकाणी आपल्याला करून घ्यायची. म्हणजे शिवपूर्व काळातली आपल्या महाराष्ट्रातील लोकवस्ती कशी होती? प्रजा, राजकर्ते किंवा यांच्यामधलं जो दुवा म्हणून कार्य करणारे जे काही अधिकारी असायचे, बाजारपेठा निर्माण करणारे किंवा गावामधले जे कारागीर असायचे, 12 बलुतेदार ज्यांना आपण असं म्हटलं जायचं. गाव कशा स्वरूपाचं असायचं? गावाला काय म्हटलं जायचं? गावापेक्षा असणारा मोठा कसबा, त्याच्यापेक्षा मोठा असणारा परगणा. थोडक्यात आपल्या महाराष्ट्राची ही भौगोलिक स्थानाची ओळख होणं आपल्याला खूप गरजेचं आहे. कारण आजचा महाराष्ट्र आणि शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदरचा महाराष्ट्र याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. आणि म्हणून आजच्या महाराष्ट्राची आजची सगळी यंत्रणा आपल्याला माहिती, परंतु शिवपूर्व काळामध्ये, शिवजन्मपूर्व काळामध्ये नेमका आपला महाराष्ट्र कसा होता, आपल्या महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती कशी होती, हे सगळं अर्थात समजून घेणं आपल्याला फार महत्वाचं आहे. यामध्ये भौगोलिक स्थानाची ओळख होणं हे फार महत्वाचं आहे. म्हणून या पाठामध्ये आपल्याला आपला महाराष्ट्र कसा होता शिवपूर्वकालीन हे समजून घ्यायचं. आता यामध्ये अनेक गावांचा परगणा होता. म्हणजे अनेक गावं मिळून एक परगणा असायचा. त्यामध्ये किती गावं असायची त्यावरती मर्यादा असायची. कोणत्या परगण्यामध्ये गावांची संख्या जास्त आहे, कोणत्यात कमी आहे, त्यावरून सुद्धा परगणा छोटा मोठा हा भाग त्या ठिकाणी असायचा. आता साधारणतः परगण्याचं जे मुख्य ठिकाण आहे त्या परगण्याच्या मुख्य ठिकाणाला कसबा असं म्हणायचं. आणि कसब्यापेक्षा जर एखादं लहान गाव असायचं आणि मग कसब्यापेक्षा लहान गावाला मौजा असं म्हटलं जायचं. आज आपण गाव म्हणतो, खेडं म्हणतो, तर त्या आता आपण त्याला गाव म्हणतो, परंतु त्या काळामध्ये त्या गावाला कसबा किंवा मौजा असं म्हटलं जायचं. आणि मग आता आपण गाव, कसबा आणि परगणा यांची क्रमशः या ठिकाणी माहिती, ओळख या ठिकाणी करून घेणार. पहिल्यांदा आपण एका गोष्टीची ओळख करून घेऊ, गाव. जे आजही आपण ग्रामीण भागामध्ये तुम्ही राहता, तुमचं मूळ गाव बघितलं तर अनेकांच्या वेगवेगळ्या प्रकारचे ग्रामीण भागातले खेडी गाव आहेत. तर गावाला मौजा असा शब्द वापरला जायचा शिवाजी महाराजांच्या काळाच्या अगोदर, शिवाजी महाराजांच्या काळात देखील. तर गाव, मौजा. आता त्या काळामध्ये बहुतेक लोक गावामध्येच राहत असायचे आणि म्हणून त्या काळामध्ये गावाला मौजा असं म्हटलं जायचं. तसं जर आपल्या एकंदरीत भारताचा विचार केला तर त्याही काळामध्ये आणि आजही सुद्धा आपल्या भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 70% लोक हे
आजही ग्रामीण भागामध्ये खेडेगावामध्ये राहतात. आणि म्हणून आपला भारत देश हा खेड्यांचा देश बनलेला आहे असंही म्हटलं जातं. कारण 70% लोक, 70% जनता ही आजही खेड्यामध्ये राहते. आणि म्हणून त्या काळामध्ये बहुतेक लोक हे गावामध्ये असायचे, गावात राहत असायचे आणि गावाला त्या काळामध्ये मौजा असं म्हणत. आणि मग गावामध्ये पाटील त्या काळात आहे आणि आजही आहे. मग गावाचा प्रमुख कोण? तर त्या काळामध्ये गावाचा प्रमुख असायचा पाटील. आणि म्हणून गावचा प्रमुख म्हणजे कोण? पाटील. मग लोकांना गावातली जी जमीन आहे ती जमीन लोकांनी लागवडीखाली आणावी, म्हणजे पडीक ठेवू नये. तर त्या जमिनीमध्ये शेतकऱ्यांनी, गावातल्या लोकांनी काही ना काही उत्पन्न घ्यावं, धान्य करावं, भाजीपाल्याची लागवड करावी. यासाठी गावातला पाटील लोकांना सांगत असायचा, लोकांचं प्रबोधन त्या ठिकाणी करत असायचं आणि सांगायचं की जमीन पडीक ठेवू नका, जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणा, शेती करा. यासाठी गावामध्ये पाटील प्रयत्न करत असायचे. दुसरं काम काय होतं पाटलाचं गावामध्ये? तर गावामध्ये जर काही तंटाप खेडा झाला, तंटाप खेडा याचा अर्थ काय होतो? गावामध्ये काही व्यक्तीचे, काही कुटुंबाचे जर काही समजा भांडण झालं तर मग ते भांडण मिटवण्याचं काम हे पाटलाचं असायचं. आणि म्हणून जसं गावामधली जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणणे हे काम पाटील करायचा. गावामध्ये काही तंटाप खेडा झाला, म्हणजे भांडण वगैरे झालं तर ते सोडवण्याचं काम किंवा ते शांततेने मिटवायचं काम, गावामध्ये शांतता ठेवण्याचं काम, गावामध्ये शांतता निर्माण करण्याचं काम हे पाटलाकडे असायचं आणि ते काम पाटील करत असायचं. मग आता पाटलांच्या मदतीला दुसरी एक व्यक्ती असायची, कुलकर्णी. आणि मग पाटलांना कुलकर्णी मदत करायची. कारण गावामध्ये जो शेतकऱ्यांकडनं किंवा गावातून जो काही महसूल पैशाच्या स्वरूपामध्ये जो जमा झालेला असायचा, मग तो किती महसूल जमा झाला, किती पैसे जमा झाले गावामध्ये, तर या सगळ्या महसुलाची नोंद करण्याचं काम, थोडक्यात हिशोब ठेवण्याचं काम कुलकर्णी त्या ठिकाणी करत असायचे. आणि मग हे गावातलं महसूल जमा झालेल्या महसुलाची नोंद ठेवणे, हिशोब ठेवणे हे सगळं काम कुलकर्णी करत असायचे आणि पाटलांना कुलकर्णी मदत त्या ठिकाणी करत असायचे. तर अशा प्रकारे त्या काळामध्ये गावामध्ये पाटलांचं महत्वाचं काम त्या ठिकाणी असायचं. त्यानंतर गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कारागीर असायचे. त्यावेळेस पण देखील होते आणि आज पण त्या ठिकाणी आहे. लॉर असेल, चांबार असेल, कुंभार असेल, न्हावी असेल, धोबी असेल, परीट असेल, असे अनेक कारागीर त्या काळामध्ये असायचे. सुतार असेल, असे अनेक कारागीर त्या काळी होते, आजही होते. आणि मग गावामध्ये निरनिराळे कारागीर असायचे आणि त्यांच्याकडे जे व्यवसायासंबंधीचे जे हक्क होते ते वंश परंपरेने चालत असायचे. आता वंश परंपरा म्हणजे काय? जसं एखादा सुतार असेल गावामध्ये तर मग त्या गावामध्ये सुताराचं काम पुढे पुढे कोण करणार? त्या सुताराच्या कुटुंबामध्ये जन्म झालेल्या पुढच्या पिढीने ते काम करायचं. म्हणजे व्यवसाय तो परंपरेने, वंश परंपरेने चालत आलेले व्यवसाय असायचे. समजा कुंभार असेल तर मग कुंभाराच्या मुलानेच गावामध्ये मडकी, भांडी वगैरे मातीची बनवणे, म्हणजे वंश परंपरेने ते व्यवसायाचे हक्क वंश परंपरेने त्या कुटुंबाकडे चालत आलेले असायचे, कारागीरकडे. आणि मग गावामध्ये हे जे कारागीर होते हे कारागीर गावामध्ये सगळ्या लोकांना सेवा द्यायची. म्हणजे जसं कुंभार मातीची भांडी बनवायचा आणि मग मातीची भांडी गावातल्या लोकांना ती द्यायचा. तो शेतकऱ्यांना समजा गावामध्ये सुतार असायचा, मग शेतीसाठी लागणारी जी काही अवजारं असायची, लाकडी अवजारं, हत्यारं, ती बनवण्याचं काम कोण करायचं? सुतार करायचा. आणि मग सुतारांनी ती बनवलेली अवजारं ती शेतकऱ्याला मिळायची आणि शेतकरी त्या अवजाराच्या साहाय्याने शेती करायचं. गावामध्ये काही शिंपी असेल जो कपडे शिवतो, म्हणजे गावातल्या लोकांना, नागरिकांना कपडे शिवण्याचं काम तो शिंपी करायचा. आणि मग शिंपीला सुद्धा अन्नधान्याची गरज असायची. मग शेतकरी काय करायचा? त्यांच्याकडचं धान्य शिंपीला द्यायचा आणि त्याच्या बदल्यामध्ये शिंपी त्या शेतकऱ्याला कपडे शिवून द्यायचा. किंवा गावामध्ये सुतार काय करायचा? सुतार शेतीची अवजारे बनवायचा आणि मग सुतार अवजारे शेतकऱ्याला द्यायचा. शेतकरी त्याच्याकडचं धान्य, भाजीपाला सुताराला द्यायचा आणि त्याचं जीवन त्या ठिकाणी चालायचं. म्हणजे थोडक्यात गावामध्ये जे जे काही कारागीर सेवा द्यायचे आणि मग त्यांनी सेवा दिली म्हणून त्याच्या मोबदल्यात, त्याच्याबद्दल शेतकऱ्यांकडनं जे काही उत्पन्न असायचं त्यातल्या उत्पन्नातला काही वाटा त्या कारागिरांना मिळत असायचा. त्याला त्या काळी म्हटलं जायचं बलूत, त्या ठिकाणी म्हटलं जायचं. आजही अशा प्रमाणामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये
आज काही गावांमध्ये तुम्हाला अशा स्वरूपाचं पाहायला मिळतं, परंतु त्या काळातलं आणि आजच्या काळातलं प्रमाण बघितलं तर आज फार परिस्थिती बदललेली आहे. आज खूप प्रमाण आहे. आजही खेडेगावांमध्ये खूप 1% असं बलुतं त्या ठिकाणी चालतं. म्हणजे आजही समजा सुतार असेल, कुंभार असेल, तर ते सुद्धा अशा प्रकारे शेतकऱ्याकडनं धान्य, भाजीपाला वगैरे घेतात आणि त्याच्या बदल्यामध्ये ते भांडी वगैरे किंवा सुतार किंवा न्हावी या सगळ्या गोष्टी त्या गावातल्या लोकांना सेवा देतात. आणि म्हणून गावामधले जे कारागीर असायचे, हे जे 12 बलुते असायचे गावामध्ये, हे 12 बलुते काय करायचे, गावातल्या लोकांना सेवा द्यायचे आणि त्या सेवेच्या मोबदल्यात शेतकऱ्याला जे काही जमिनीमध्ये उत्पन्न व्हायचं त्यातल्या उत्पन्नाचा काही वाटा त्या कारागिरांना मिळायचा. त्याला म्हटलं गेलं बलुतं. अशा प्रकारे पाटलाचं काम, कुलकर्ण्यांचं काम आणि गावामध्ये जे काही 12 बलुतेदार असायचे त्यांच्याबद्दल या ठिकाणी आपल्याला त्या काळातली माहिती सहज या ठिकाणी आपल्या लक्षात येते. आता पुढचा महत्वाचा भाग आहे तो म्हणजे कसबा. आता काय कसबा? आज कसबा म्हटलं जात नाही, पण कसबा नाव तुम्ही ऐकू नये. आज आपल्या पुण्यासारख्या पेठेमध्ये बघा कसबा पेठ, अशा प्रकारची तुम्ही शब्द ऐकून आहात. आता कसबा म्हणजे काय? तर कसबा हे वेगळं काही नाहीये, तर कसबा हे गावच आहे. फक्त काय आलं, थोडंसं मोठं गाव. कसबा हे एक मोठे खेडेगाव, म्हणजे गावापेक्षा, मौज्यापेक्षा मोठं, म्हणून त्याला कसबा असं म्हटलं जायचं. आणि म्हणून कसबा हे एक मोठे खेडेगावच असते. ते मुख्यतः परगण्याचे मुख्य ठिकाण असे. आता उदाहरणार्थ बघा त्यांनी दिले आपल्याला की इंदापूर परगण्याचे मुख्य ठिकाण इंदापूर कसबा, वाई परगण्याचे मुख्य ठिकाण वाई कसबा. म्हणजे कसब्यात सुद्धा सेम गावामध्ये ज्या प्रकारे व्यवसाय चालायचे, गावामध्ये जशा प्रकारे हे बलुते सेवा द्यायचे, तशीच सेम परिस्थिती कसब्यामध्ये होती. आणि म्हणून गावाप्रमाणेच कसब्यामध्ये सुद्धा मुख्य व्यवसाय शेती असायचा. मग तिथे सुतार, लोहार, चांबार, न्हावी, परीट, धोबी, शिंपी असे अनेक कारागीर त्या ठिकाणी असायचे. आणि कसब्याला जोडूनच बाजारपेठ असायची. म्हणजे जे आठवडे बाजारपेठ आहेत ना, ती आठवडे बाजारपेठ असायची. आजही सुद्धा आठवडे बाजारपेठ अनेक गावांमध्ये भरल्या जातात. आणि म्हणून कसब्याला जोडून बाजारपेठ असायची आणि ती बाजारपेठ स्थापन करण्याचं दर आठवड्याला किंवा ती बाजारपेठ जी आहे ती बाजारपेठ त्या बाजारपेठेचं व्यवस्थापन शेट्टे आणि महाजन हे पेठेचे वतनदार कारभारी असायचे. म्हणजे कसब्याला लागून बाजारपेठ भरायची आणि ती बाजारपेठ भरवण्याचं काम शेट्टे आणि महाजन हे पेठेचे वतनदार अधिकारी त्या ठिकाणी असायचे. मग प्रत्येक गावात पेठ होतीच असं नाहीये, पण मात्र गावामध्ये पेठ वसवण्याचं काम शेट्टे आणि महाजन करायचे. मग त्यांना सरकारकडनं जमीन मिळायची आणि गावकऱ्यांकडनं काही हक्क मिळायचे. आणि मग त्या बाजारपेठेचं हिशोब ठेवणं हे सगळं काम महाजन त्या ठिकाणी करत असायचे. तर अशा प्रकारे कसबा हे शिवपूर्व काळांमध्ये असलेले एक महत्त्वाचं ठिकाण त्या ठिकाणी असायचं. आता इथे म्हटलेलं बघा, वीरमाता जिजाबाई यांच्या आज्ञेनुसार, म्हणजे जिजामाता ज्या आहेत त्यांनी एक आज्ञा दिली होती की पुण्याजवळ पाषाण, आजही आपलं पाषाण ठिकाण पुण्यामध्ये आहेत, म्हणजे तुम्हाला माहिती सगळ्यांना, पाषाण मोठं परिसर आहे पाषाणचा, आपल्या सगळ्यांना माहिती. तर त्यावेळेस वीरमाता जिजाबाईंनी एक आज्ञा दिली होती की पुण्याजवळ पाषाण आहे, तिथे एक मोठी बाजारपेठ तुम्ही बसवा म्हणून. आणि मग पाषाण येथे एक पेठ वसवली आणि तिला जिजापूर असे म्हणतात. मालपुरा, खेलपुरा, परसपुरा, विठापुरा या देखील मालोजी, खेलोजी, परसोजी आणि विठोजी यांच्या नावाने औरंगाबाद येथे सुद्धा अशा नव्या पेठा आहेत. आणि खेडला जोडून असलेलं शिवापूर, म्हणजे भोसरीच्या पुढे मोशी, त्यानंतर चाकणच्या पुढे खेड आहे, तालुका आहे तो आपला. तर त्या खेडला जोडून एक शिवापूर नावाचं ठिकाण आहे, तुम्ही ऐकून असाल. तर खेडला जोडून शिवापूर ही शिवाजी महाराजांच्या नावाने वसवलेली त्या काळातली पेठ होती. आता पुढे आणखीन एक जाणून घेऊया, म्हणजे माहिती करून घ्या. आजही बघा, दोन खेडी स्वतंत्र आहेत हे दर्शवण्यासाठी बुद्रुक आणि खुर्द या नावाचा उपयोग केला जायचा. आजही बी सुद्धा काही ग्रामीण भागामध्ये बुद्रुक आणि खुर्द अशा त्या गावांच्या पुढे शब्द वापरला जातो. एक्झाम्पल म्हटलं तर आमच्या काही भागामध्ये मी आसपास काही 2 गावं आहेत, एकाच नावाची 2 गावं आहेत, पण त्याच्या पुढे एकाच्या पुढे बुद्रुक आणि एकाच्या पुढे खुर्द. आजही पेपरला त्याच स्वरूपामध्ये त्याचं लिहिलं जातं. तर दोडी बुद्रुक आणि दोडी खुर्द अशी ती 2 गावं आहे. गावं दोन्ही शेजारी 2 गावांमधलं साधारणतः 1-2-3 किलोमीटरचं अंतर आहे,
पण एका गावाचं नाव आहे दोडी बुद्रुक आणि एका गावाचं नाव आहे दोडी खुर्द. म्हणजे दोन्ही गावांचं नाव सारखंच आहे, आजही ती गावं आहे. मग दोन स्वतंत्र खेडी आहेत आणि हे दर्शवण्यासाठी त्या काळात बुद्रुक आणि खुर्द या नावांचा उपयोग त्या ठिकाणी केला जायचा. मग मूळ गाव जे असायचं ते बुद्रुक असायचं आणि नवीन गाव जे असायचं ते खुर्द असायचं. जसं इथे बी आपल्या पुण्यामध्ये वडगाव बुद्रुक आणि वडगाव खुर्द अशी गावं आहेत. म्हणजे त्या गावातून दुसरं गाव वेगळं झालेलं, ते नवीन गाव झालेलं, गावाचं नाव तेच, पण जे मूळ गाव आहे ते मूळ गावाला बुद्रुक शब्द वापरला जायचा आणि नवीन गाव जे तयार झालं त्याला खुर्द असं नाव शब्द वापरला जायचा. पुढे आहे परगणा. आपण आता गाव बघितलं, मौजा बघितला, त्याच्यानंतर कसबाचा स्वरूप समजून घेतला. आता परगणा. आता परगणा कशाला म्हटलं जायचं, तर परगणा म्हणजे थोडक्यात अनेक गावे मिळून परगणा होत असायचा. म्हणजे त्या परगण्यामध्ये अनेक 50 गावे, 100 गावे, 200 गावे, 400 गावे, 40 गावे अशा गावांचा मिळून एक मोठा परगणा म्हटलं जायचं. म्हणजे अनेक गावे मिळून परगणा त्या ठिकाणी होत असला तरी परगण्यातील गावांची संख्या मात्र सगळीकडे समान नसायची. म्हणजे कुठल्या परगण्यामध्ये सेम सारखी गावं नसायची. आता समजा त्यावेळेस पुणे परगणा होता आणि त्यावेळेस आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे परगणा हा अतिशय मोठा परगणा होता, कारण पुणे परगण्यामध्ये 290 गावे होती. पुढे आपल्या भोसरीच्या पुढे चाकण आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती. चाकणच्या परगण्यामध्ये 64 गावे होती. शिरवळ नावाचा एक परगणा होता, तो लहान होता कारण त्याच्यामध्ये 40च गावे होती. म्हणजे याचा अर्थ तुमच्या लक्षामध्ये येतं की ज्या परगण्यामध्ये जास्तीत जास्त गावांची संख्या आहे तो मोठा परगणा. म्हणजे पुणे परगण्यामध्ये 290 गावे होती. चाकण परगण्यामध्ये त्याच्या खालोखाल 64 गावांचा समावेश होता. त्याच्या खालोखाल शिरवळ नावाचा परगणा होता, तोही आजही शिरवळ नावाचं गाव आजही आहेत. त्या शिरवळ परगण्यामध्ये 40 गावं होती. त्यावरून परगण्यांचा लहान मोठेपणा त्या ठिकाणी ठरत असायचा. आणि देशमुख आणि देशपांडे हे परगण्याचे वतनदार अधिकारी असायचे. देशमुख हा परगण्यातील पाटलांचा प्रमुख असायचा. म्हणजे गावाच्या पातळीवरती पाटील कोणतं काम करायचे आपण बघितलेलंच आहे. गाव पातळीवरती पाटील जे काम करायचा तेच काम परगण्याच्या पातळीवरती देशमुख करत असे आणि त्याला परगण्यातील सर्व कुलकर्ण्यांचा प्रमुख देशपांडे असायचा आणि गाव पातळीवरती कुलकर्णी जे काम करायचे तेच काम परगणा पातळीवरती देशपांडे करत असायचे. आणि असे हे वतनदार अधिकारी रयत आणि सरकार यांच्यामधला दुवा असायचे. आता समजा परगण्यातील गावावरती काही परचक्र आलं, संकट आलं, मग ते नैसर्गिक संकट असेल किंवा मानवनिर्मित संकट असेल, तर त्यावेळी काही दुष्काळासारखी परिस्थिती असेल, तर अशी परिस्थिती निर्माण झाली तर मग गावामध्ये प्रचंड दुष्काळ पडलाय, परिसरामध्ये प्रचंड दुष्काळ पडला, एक मोठं संकट आलेलं आहे. मग हे सरकारकडे सांगायचं काम कोण करायचं, तर हे रयतेचं म्हणणं, जनतेचं म्हणणं सरकारकडे सांगण्याचं काम, मांडण्याचं काम हे वतनदार जे अधिकारी असायचे ते वतनदार अधिकारी करत असायचे. पण कधी कधी असेही प्रसंग व्हायचे की काही वेळेला हे जे वतनदारी अधिकारी हे जे देशपांडे, कुलकर्णी, देशमुख हे जे वतनदारी अधिकारी आहे ते कधी कधी आपल्याला मिळालेल्या अधिकाराचा दुरुपयोग करायचे. म्हणजे काय करायचे, आता हे देशपांडे, देशमुख, कुलकर्णी हे काय करायचे, गावातला महसूल गोळा करण्याचं काम त्यांच्याकडे असायचं. म्हणजे ते पाटलाला मदत करायचे, देशमुखाला मदत करायचे आणि मग ते महसुलाचा हिशोब काय असायचा त्यांच्याकडे असायचा. आणि मग कधी कधी काय व्हायचं की जनतेकडनं रयतेकडनं ते जास्त पैसा जमा करत, तर कधी रयतेकडून गोळा केलेली रक्कम सरकारकडे जमा करण्यास विलंब करत, उशीर करत आणि त्यामुळे अर्थात प्रजेला प्रचंड त्रास त्या ठिकाणी होत असायचा. ही गोष्ट त्या काळामध्ये होत असायची. आता पुढे म्हटले, हे माहिती आहे का तुम्हाला, वतन हा अरेबिक शब्द असून महाराष्ट्रात तो वंश परंपरेने आणि कायमस्वरूपी उपभोगायची सारामुक्त जमीन अशा अर्थी वापरलेला आहे. आता त्या काळामध्ये दुष्काळाचं संकट, कारण शेती हा मुख्य व्यवसाय होता आणि तुम्हाला माहिती शेती हा जो व्यवसाय हा पूर्णतः नैसर्गिक म्हणजे निसर्गावरती, पावसाच्या पाण्यावरती अवलंबून होता. पाऊस पडला तर शेती चांगल्यापैकी, तर पाऊस नाही पडला तर शेतात पीक एक नसायचं. मग शेतात पीक नाही, चारा नाही, अन्नधान्य नाही आणि म्हणून अन्नधान्याचे भाव वाढणं, बरं भाव वाढले तर अन्नधान्य मिळत नसायचं, लोकांना खायला अन्नधान्य मिळणं मुश्किल, दुष्काळ पडायचा, जनावरांना चारा मिळत नसायचा, पाणी प्यायला नाही, पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होईल. आणि मग लोकांना अशा वेळेस काय करायचं, गावात कसे राहणार. ज्या गावामध्ये ही लोकं राहत होती त्या गावामध्ये लोकांना जगण्यासाठी अन्नधान्य मिळत नसायचं.
ज्या गावामध्ये ह्या लोकांनी आपले जे पाळीव प्राणी आहे, गाय बैल शेळ्या मेंढ्या, जे पाळीव प्राणी आहे त्यांना खायला चारा मिळत नसायचा, तर मग गावामध्ये राहायचं कसं? आणि म्हणून गावामध्ये राहणं, गावामध्ये जगणं हे लोकांना प्रचंड कठीण होत असायचं. आणि मग आता लोकांपुढे पर्याय काय? तर पर्याय म्हणजे अर्थात त्यांना गाव सोडावं लागत असायचं. गाव सोडण्याची वेळ त्यांच्यावरती यायची, लोकांवर परागंदा होण्याची वेळ त्या ठिकाणी यायची. आणि म्हणून त्या काळी दुष्काळ हे रयतेला प्रचंड मोठं संकट त्या ठिकाणी वाटायचं. अशी परिस्थिती या काळामध्ये होत असायची. अशाच प्रकारे महाराष्ट्रामध्ये सुद्धा असा एक दुष्काळ 1630 मध्ये पडला होता. आणि तुम्हाला माहिती की 1630 मध्ये शिवाजीराजांचा काळात जन्म झालेला आहे. आणि त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये प्रचंड असा मोठा दुष्काळ पडला होता. आणि त्या दुष्काळाचं वर्णन जर तुम्ही ऐकलं तर प्रचंड मनाला अशी वेदना होणारा तो दुष्काळ पडलेला होता. या दुष्काळामध्ये लोक हवालदिल झाले होते, कारण धान्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली होती. लोकांना खायला धान्य नाही, अन्न नाही, जनावरांना प्यायला पाणी नाही, लोकांना प्यायला पाणी नाही, जनावरांना खायला चारा नाही. प्रत्येक जनावर त्या ठिकाणी अन्न पाण्या वाचून मृत्युमुखी पडलेली त्या काळामध्ये, 1630च्या आपल्या महाराष्ट्रामध्ये पडलेल्या दुष्काळामध्ये. धान्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. असं म्हटलं जातंय की भाकरीच्या तुकड्यासाठी लोक स्वतःला विकून घेण्यास तयार होते. मला तू विकत घे, फक्त मला 2 घास भाकरीचा तुकडा खायला दे, अशी परिस्थिती त्या काळामध्ये झाली होती. पण विकत घेणाराही कोणी नव्हता, असं वर्णन त्या दुष्काळाचं आपल्याला पाहायला मिळतं, वाचायला मिळतं. अगदी कुटुंब गावातली उद्ध्वस्त झाली होती, गुरेढोरी मेली होती, शेती व्यवसाय खचला होता, छोटी मोठी उद्योगधंदे संपुष्टात आली होती, बंद झाली होती. आणि आर्थिक व्यवहार खुंटले होते, बंद झाले होते. अक्षरशः लोक गावची गावं देशोधडीला लागली होती. आणि अशा उद्ध्वस्त झालेल्या लोकजीवनाची घडी बसवणं हे त्या काळामध्ये एक प्रचंड मोठं आव्हान होतं. असा 1630 मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड दुष्काळ त्या ठिकाणी पडलेला होता. त्यानंतर त्याच काळामध्ये वारकरी पंथांचं कार्य. आता वारकरी पंथांचं कार्य काय? अनेक संत आपल्या महाराष्ट्राला लाभलेले आहे, होऊन गेलेले. आपल्या महाराष्ट्राला संतांची परंपरा आहे. संतांच्या कार्यामुळे समाजामध्ये प्रबोधन त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि संतांचं सुद्धा कार्य आपल्या महाराष्ट्र घडवण्यासाठी या ठिकाणी लाभलेलं आहे. मग वारकरी पंथांचं कार्य काय की त्या काळाचा जर आपण एकंदरीत समाजाचा अभ्यास केला तर लोकांमध्ये प्रचंड अंधश्रद्धा होती, कर्मकांड याचा समाजावर प्रचंड जबरदस्त पगडा होता. प्रचंड त्या ठिकाणी समाजाचा पगडा होता यावरती. अंधश्रद्धा जे काय पिढीपासून मागच्या पिढीपासून जे परंपरा चालत आलेल्या त्या परंपरांचा स्वीकार करणे, अंधश्रद्धेला जास्त वाव निर्माण करणे, कर्मकांड, देवावरती अवलंबून राहणे, देवा तूच सगळं काही कर, तूच सांभाळून घे, अशा दैववादाच्या आहारी लोक गेले होते. प्रयत्न करायचे नाही आणि त्याच्यामुळे प्रयत्नशीलता थांबवली होती. आणि त्यामुळे रयतेची स्थितीचा जर विचार केला तर प्रचंड हलाखीची होती. मग आता काय करायचं? अशाच परिस्थितीमध्ये, अशा कठीण प्रसंगामध्ये या समाजामध्ये एक चैतन्य निर्माण करण्याचं काम, समाजाचं प्रबोधन करण्याचं काम, समाजापर्यंत चांगल्या विचाराचं आदान प्रदान करण्याचं काम त्या काळामध्ये या वारकरी पंथाने केलेलं आहे, संतांनी केलेलं आहे. असे अनेक संत आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये होऊन गेले. त्या आपल्या महाराष्ट्रामध्ये संत नामदेव होते, संत ज्ञानेश्वर आहे, यांच्यापासून सुरू झालेली संत परंपरा समाजाच्या विविध स्तरातून आलेल्या संतांना पुढे चालवली. आणि मग या सर्व संत परंपरेमध्ये समाजातील सर्व स्तरातील लोक होते. त्यामध्ये संत चोखामेळा, संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत सेना, संत शेख महम्मद, त्याचप्रमाणे सर्व संत मंडळी, संत चोखोबांच्या पत्नी संत सोयराबाई आणि बहीण संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कान्होबा पात्रा, संत बहिणाबाई शिवरकर, अशा अनेक स्त्रिया सुद्धा त्या काळामध्ये संत होऊन गेल्या. आणि या संत चळवळीचं प्रमुख केंद्र होतं ते पंढरपूर. ज्या पंढरपूरला आषाढी कार्तिकेला आपण यात्रेला जातो, त्या आषाढी कार्तिकेला अनेक महाराष्ट्रातले वारकरी तिथे जातात. आणि त्याही काळी आणि आजही या संत चळवळीचं जे मुख्य केंद्र होतं, प्रमुख जे केंद्र होतं ते पंढरपूर होतं. आणि विठ्ठल हे त्यांचं दैवत होतं. आणि आजही आपल्या सर्वांचं विठ्ठल हे आपलं काय दैवत आहे. आणि अशा प्रकारे पंढरपूर हे सगळ्या संतांचं मध्यवर्ती केंद्र होतं, मुख्य केंद्र होतं. आणि विठ्ठल हे त्यांचं दैवत होतं. आणि तिथेच तुम्हाला माहिती की पंढरपुराच्या मध्ये चंद्रभागेची जी नदी आहे, तर पंढरपुरामध्ये चंद्रभागेच्या काठी ही सर्व संत मंडळी आणि ही वारकरी भक्त समुदाय, ही वारकरी सक्त त्या भक्ती सागरामध्ये अगदी न्हावून निघत असायचे. ते भजन व्हायचे, कीर्तन व्हायचे, सहभोजन व्हायचे. आणि या माध्यमातून त्या ठिकाणी समतेचा
प्रसार त्या ठिकाणी ही संत मंडळी त्या ठिकाणी करत असायची. आजही आपण बघतोय की जे बी आषाढी कार्तिक एकादशीला अनेक वारकरी अनेक मंडळी त्या ठिकाणी पंढरपूरला पालख्यांबरोबर दिंड्यांबरोबर जातात. तिथे भजन कीर्तन असे कार्यक्रम त्या ठिकाणी होतात, सहभोजन होतं, प्रसादाचे कार्यक्रम त्या ठिकाणी होतात. तर असे त्या काळामध्ये संतांनी अशा प्रकारे समाजामध्ये प्रबोधन करण्याचं काम, समतेचा विचार देण्याचं काम त्या काळामध्ये संतांनी केलेले. त्यातले एक सगळे संत आहे संत नामदेव. तर हे वारकरी संप्रदायातले एक सर्वश्रेष्ठ आणि संत होऊन गेलेले आहे. कुशल संघटक होते, उत्तम कीर्तनकार होते आणि मग त्या कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी सर्व जाती जमाती स्त्री पुरुषांना एकत्र केलं आणि लोकांमध्ये समतेची भावना त्या ठिकाणी निर्माण केली, जागवली. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी, ही त्यांची प्रतिज्ञा होती. त्यांची अभंग रचना आजही प्रसिद्ध आहे. अनेक संतांवरती आणि सर्वसामान्य लोकांवरती त्यांच्या शिकवणीचा प्रभाव त्या ठिकाणी पडलेला आहे आणि ते आपल्या विचारांचा प्रसार करत करत पंजाबपर्यंत गेले, म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या पलीकडे गेले. पंजाब हे राज्य आहे आणि तिथपर्यंत संत नामदेव गेले आणि तिथे आपल्या या संत परंपरेचा कीर्तनाचा त्या ठिकाणी प्रबोधन, कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन त्या ठिकाणी केलं आणि त्यांच्या शिकवणीचा एवढा प्रचार प्रभाव लोकांपर्यंत पडला की त्यांनी काही पदं लिहिली होती संत नामदेवांनी आणि ती पदं आजही शिखांचा जो पवित्र धर्मग्रंथ आहे ज्याचं नाव आहे गुरु ग्रंथ साहेब, त्या ग्रंथामध्ये संत नामदेवांनी लिहिलेली काही पदं त्या ग्रंथामध्ये समाविष्ट केलेली आहेत. तर अशा प्रकारे त्यांनी भागवत धर्माचा संदेश गावोगावी पोहोचवण्याचं काम संत नामदेवांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांचं कार्य हे अतिशय अविस्मरणीय त्या ठिकाणी आहे. आणि पुढे त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठलाच्याच महाद्वारासमोर, म्हणजे विठ्ठलाच्या मंदिराच्या समोरच संत चोखामेळा यांची समाधी बांधलेली आहे. आजही ती तशीच त्या ठिकाणी आहे. पुढे दुसरे संत आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन गेले. अगदी आपल्या शेजारीच आहे, सगळ्यांना माहिती की संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आळंदीला आहेत. आणि संत ज्ञानेश्वर हे सुद्धा वारकरी संप्रदायातले एक विख्यात संत होऊन गेलेले आहे. त्यांनी भगवद्गीता आहे संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीमध्ये स्पष्ट करणारा भावार्थ दीपिका, अर्थात त्याला आपण ज्ञानेश्वरी असं म्हणतो, या ग्रंथाची रचना केली, निर्मिती केली. तसे त्यांनी अमृतानुभव याही ग्रंथाची रचना केली आणि त्यांनी आपल्या या ग्रंथातून अभंगातून भक्ती मार्गाचे महत्त्व जनतेला, लोकांना त्या ठिकाणी सांगितले. ते सांगत असताना सर्वसामान्य जनतेला ते भक्ती मार्ग कशा प्रकारे अवलंबायचा, सर्वसामान्य जनतेला भक्ती मार्ग त्यांनी आचारधर्म सहज त्या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न केला. वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा संत ज्ञानेश्वरांनी मिळवून दिली. आणि तुम्हाला माहिती आहे की संत ज्ञानेश्वरांचं जीवन किती कठीण प्रसंगातून त्या ठिकाणी गेलं. तर अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन जगावं त्यांना लागलेलं असून सुद्धा त्यांनी आपल्या मनाचे संतुलन कधी ढळून दिलं नाही, कटुता कधी बाळगली नाही. आणि म्हणूनच त्यांनी जे पसायदान लिहिलं संत ज्ञानेश्वरांनी, त्या ज्ञानेश्वरांनी जे पसायदान उद्दांत संस्कार करणारे आहेत, की जे पसायदान आपण नेहमीच म्हणतो त्या ठिकाणी. ज्ञानेश्वरांचे बंधू होते संत निवृत्तीनाथ, त्यांची त्र्यंबकेश्वर या ठिकाणी त्यांची समाधी आहे. तर संत निवृत्तीनाथ आणि संत सोपानदेव आणि त्यांची भगिनी होती मुक्ताबाई, यांनी सुद्धा अनेक काव्यरचना त्या ठिकाणी केलेल्या आहेत, त्या प्रसिद्ध आहे. त्यानंतर पुन्हा आपल्या महाराष्ट्रातले एक संत होऊन गेले संत एकनाथ. हे सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतले एक महान संत होते. त्यांनी सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये साहित्याचं लेखन केलं, अभंग लिहिले, गवळणी, भारुडे या सगळ्यांचा समावेश त्यांच्यामध्ये होता. भागवत धर्माची सविस्तर अशी सोपी त्यांनी मांडणी त्या ठिकाणी केली. त्या ठिकाणी भावार्थ रामायण रामकथेच्या निमित्ताने लोकजीवनाचे चित्र त्यांनी रेखाटलं आणि त्यांनी भागवत या संस्कृत ग्रंथाच्या भक्तिविषयक भागाचा अर्थसुद्धा मराठीमध्ये विशद केला. परमार्थ प्राप्तीसाठी प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही. आपल्या देवाचं नामस्मरण करायचं असेल, परमेश्वराची भक्ती करायची असेल तर संसार सोडण्याची काहीच गरज नाही, प्रपंच सोडण्याची काही आवश्यकता नाही. म्हणजे आपण संसार करून सुद्धा परमार्थ करू शकतो, परमेश्वराची प्राप्ती करू शकतो, परमेश्वराची भक्ती करू शकतो, हे त्यांनी त्या ठिकाणी दाखवून दिलं. ते बी स्वतःच्या आचरणातून त्यांनी दाखवून दिलं आणि हे खऱ्या अर्थाने ते लोकशिक्षक होते. आपली मराठी भाषा कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही हे ते असे मानायचे. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे, संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासून झाली, असे त्यांनी त्या संस्कृत पंडितांना ठणकावून सांगितलेले आहे की आमची मराठी भाषा सुद्धा कमी नाही आहे. आणि अशा प्रकारे त्यांनी इतर धर्माचा तिरस्कार करणाऱ्यांवर सुद्धा त्या ठिकाणी कडक त्या ठिकाणी टीका केली. पण पुढे आपले जे संत आहे संत तुकाराम महाराज. आता हे संत तुकाराम आपल्या पुण्याजवळ देहू नावाचं गाव आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, अगदी 15 ते 20 किलोमीटर आपल्या अंतरापासून आहे, भोसरीपासून. तर संत तुकारामाची समाधी ही देहू गावची आहेत आणि
संत तुकारामांनी सुद्धा त्या काळामध्ये प्रचंड समाजाचं प्रबोधनाचं काम त्या ठिकाणी कीर्तनाच्या माध्यमातून, अभंगाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि हे देऊगावचे संत तुकाराम, आणि त्यांनी अभंग रचना आणि प्रासादिक आहेत. त्यांच्या अभंगातून श्रेष्ठ कवित्वाची उंची लाभलेली आहे. संत तुकारामांची गाथा ही मराठी भाषेचा अमोल असा ठेवा आहे. ते काय म्हणतायत की रंजल्या गांजल्यांमध्ये देवत्व पाहण्यास सांगताना म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. किती सुंदर त्यांनी सांगितलेले आपल्याला की आपल्या या दृष्टिकोनामुळेच त्यांनी आपल्याकडे असलेली लोकांना दिलेल्या कर्जाची कागदपत्र इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवली आणि कित्येक कुटुंबांना कर्जमुक्त केलं. त्यांनी समाजातील अनेक दांभिकतेवरती, अंधश्रद्धेवरती अत्यंत कडक शब्दात टीका केली. भक्तीला नीतीची जोड देण्यावर त्यांचा भर होता. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, अशी त्यांच्या या शिकवणीतून सार सांगता येईल. समाजामध्ये काही कर्मठ लोक होते. समाजातील काही कर्मठ लोकांनी ते करत असलेल्या लोक जागृतीला विरोध केला की संत तुकाराम महाराज समाजामध्ये चांगली जाणीव जागृती निर्माण करण्याचं काम करत होते, परंतु त्या गोष्टींना हे काही कर्मठ अविचारी लोक, वाईट लोक, ते देखील संत तुकारामांना काय करायचे, विरोध त्या ठिकाणी करत असायचे. त्यांना मुळात अभंग रचण्याचा अधिकारच नाही असा दावा करून त्यांनी त्यांच्या वह्या इंद्रायणी नदीत डोहात बुडवल्या. तुम्हाला माहिती आहे की संत तुकारामांनी गाथा सुद्धा लिहिली, ती सुद्धा इंद्रायणी डोहामध्ये बुडवली. परंतु या सगळ्या समस्येला त्यांनी या सर्व विरोधात धीरदोत्तपणे, खंबीरपणे त्या ठिकाणी तोंड दिलं. आणि संत तुकारामांचे शिष्य आणि सहकारी विविध जाती जमातीचे होते. माळी, गवनर शेठ वाणी, संताजी जगनाळे, शिवबा कासार, बहिणाबाई शिवडकर, महादाजी पंत कुलकर्णी, हे त्यातली काही महत्त्वाची नावे या ठिकाणी सांगता येईल. गंगाराम पंत मवाळ आणि संताजी जगनाळे हे संत यांनी संत तुकारामांचे अभंग लिहून ठेवले. ही त्यांची महत्त्वाची कामगिरी त्या ठिकाणी आहे. त्यानंतर मग अशा प्रकारे या संतांनी एवढं समाजासाठी त्या ठिकाणी काम केलं. मग संतांच्या कार्याची फलश्रुती काय झाली, तर संतांनी लोकांना काय दिलं, समतेचा संदेश दिला, माणुसकी आणि मानवता धर्म शिकवला, सांगितलं एकमेकांवरती प्रेम करा, एकत्र यावे आणि एकजुटीने राहावी. ही शिकवण त्या काळामध्ये समाजाला, लोकांना देण्याचं काम हे संतांनी केलंय. आणि खऱ्या अर्थात त्यावेळेस ह्या शिकवणीची फार महत्त्वाची गरज त्या ठिकाणी लोकांना होती. कारण आपण बघितलंय की त्या काळातला समाज हे अशिक्षित होते, अंधश्रद्धेमध्ये गाडलेले गेलेले होते, चुकीच्या परंपरा स्वीकारणारे होते. आणि म्हणून त्यावेळेस समाजाला प्रबोधनाची फार गरज होती. आणि हे खरं काम संतांनी त्या काळामध्ये केलं की माणुसकी आणि मानवता धर्म लोकांना शिकवला, एकमेकांवरती प्रेम करा, एकत्र यावं, एकजुटीने राहावं, अशी चांगली शिकवण त्या काळी संतांनी लोकांना दिली. आणि त्यामुळे त्यांच्या या कार्यामुळे लोकांमध्ये जागृती निर्माण झाली. काही परचक्र, दुष्काळ अशी काही परिस्थिती किंवा निरनिराळ्या प्रकारच्या काही इतर निसर्ग संकटे आली तर त्याची आपण पर्वा करायची नाही, घाबरायचं नाही, त्याला सामोरं जायचं, याविषयी सुद्धा त्यांनी लोकांना उपदेश केला. त्यामुळे लोकांना फार मोठा आधार त्या ठिकाणी संतांचा झाला. आणि त्यांच्या या कार्यामुळे महाराष्ट्रातील लोकांमध्ये आत्मविश्वास त्या ठिकाणी निर्माण झाला. हे खऱ्या अर्थाने संतांचं कार्य खूप मोठं म्हणावं लागेल. समाजात धर्माची अवनती झाली होती आणि अशा या वेळी संतांनी पुढे येऊन समाजाचं रक्षण केलं आणि ते खऱ्या धर्माचा अर्थ सांगू लागले. लोकांमध्ये राहून त्यांची सुखदुःखे समजावून घेऊ लागली. भक्ती मार्गाचा पुरस्कार त्या ठिकाणी करू लागले. आणि अशा वेळी समाजातील काही कर्मठ लोक त्यांना विरोध करू लागले, हे आपण बघितलेच. परंतु त्यांनी हा विरोध सहन करणं म्हणजे आपल्या एक कर्तव्याचाच भाग मानलं असं संत मानायचे. आणि म्हणता तुका म्हणे तोची संत सोशी जगाची आघात. संत तुकाराम म्हणे की संत कुणाला म्हणायचं, जो जगाचे आघात शोधतो, जो जगाचे आघात सहन करतो, जो वाईट लोकांच्या गोष्टी सहन करतो, त्याला तर खरं संत म्हणायचंय. म्हणून तुकाराम या ठिकाणी म्हटलेत, तुका म्हणे तोची संत सोशी जगाची आघात. आणि या शब्दात संत तुकारामांनी खऱ्या अर्थाने संतांचं लक्षण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. शास्त्री पंडितांच्या अवघड भाषेतील धर्माला संतांनी सर्वसामान्यांच्या भाषेत आणलं. दैनंदिन व्यवहारामध्ये भाषेत त्यांनी परमेश्वराची आवळणी केली. परमेश्वरापुढे सर्व समान आहे अशी भूमिका घेतली. वर्ण आणि जातींचा अहंकार बाजूला ठेवला. आपण एकमेकांना परमेश्वराची लेकरं या स्वरूपात पाहायला हवं, ही शिकवण समाजाला दिली. आणि या सर्व संतांची वैशिष्ट्ये म्हणजे भक्ती करत असताना त्यांनी आपापली कर्तव्य कर्मे सोडली नाहीत.
आणि त्यामुळे त्यांनी आपल्या कामालाच परमेश्वर मानलं. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझे, असं संत सावंत महाराजांनी म्हटलेलं आहे. आणि त्यांचे हे विधान शेतीच्या कामासंदर्भात असले तरी संतांच्या दैनंदिन जीवनातलं अन्य प्रकारच्या कामांनाही ते लागू आहे. आणि म्हणून संत आपले व्यवसाय सांभाळून भक्ती उपदेश कवित्व करत राहिले. त्यांनी समाजाचा नैतिक जाणीवा त्या ठिकाणी विकसित त्या ठिकाणी केलेला आहे. पुढे आहेत संत रामदास स्वामी. संत रामदास स्वामी सुद्धा मराठवाड्यामध्ये जांब गावचे आहे आणि त्यांनी सुद्धा बालोपासनेचं महत्त्व ठिकाणी सांगितलेलं आहे. मराठा तितुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा, हा संत रामदास स्वामींनी दिलेला संदेश आहे. दासबोध नावाचा ग्रंथ, करुणाष्टके, मनाचे श्लोक, हे त्यांनी सुद्धा त्याचं लेखन केलेलं आहे. त्यांनी सुद्धा अनेक प्रकारे लोक चळवळीचं संघटनेचं महत्त्व सांगितलं आहे. समर्थ संप्रदाय त्या ठिकाणी स्थापन केला. चाफळ हे जवळच असलेले हे संप्रदायाचं केंद्र होतं. रामाच्या आणि हनुमानाच्या उपासनेचा त्यांनी त्या ठिकाणी प्रसार केलेला आहे. तर अशा प्रकारे त्यांनी सुद्धा आपल्या विचाराच्या प्रचारार्थ त्यांनी भरपूर प्रवास केला. शिवपूर्वकालीन महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक या सगळ्या प्रकारची स्थिती सामान्यते अशी होती. म्हणजे या काळात महाराष्ट्रात आदिशाही वगैरे सत्तांच्या नियंत्रण या सगळ्या त्यांच्या नियंत्रणाने, त्यामुळे स्वतंत्र नव्हतं काही असं. आणि असे असलं तरी काही व्यक्ती आणि विचारधारा स्वातंत्र्याची स्वप्ने पाहत होत्या. आणि अशा या घटकामध्ये स्वराज्याचा संकल्प मानल्या जाणाऱ्या शहाजीराजांचे स्थान अग्रभाग त्या ठिकाणी होते. तर अशा प्रकारे मुलांना या ठिकाणी आपण जो आपला 7वीचा इतिहास म्हटला जो चौथा जो घटक आहे शिवपूर्वकालीन महाराष्ट्र, म्हणजे शिवाजीच्या अगोदर आपल्या महाराष्ट्र कसा होता तो थोडक्यात या ठिकाणी आपण या व्हिडिओद्वारे माध्यमातून या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर माझी सगळ्यांना अशी विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही केव्हाही किती वेळा पाहू शकतात. व्यवस्थित हा धडा तुम्ही व्हिडिओद्वारे समजून घेऊ शकतात. तो समजल्यानंतर त्याचे स्वाध्याय तुम्ही व्यवस्थित आपल्या वर्गपाठमध्ये लिहून त्या ठिकाणी ठेवायचे आहेत. धन्यवाद.